नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मला 3 झबल्यांची ऑर्डर आलेली आहे. त्यातलं हे एक जे झबलं आहे याचं कटिंग स्टिचिंग माझ्या चॅनलवर अपलोड आहे. त्याच पद्धतीने मी हे दुसरं झबलं शिवणार आहे, परंतु याला मी स्लीव्ज लावणार आहे. हे जे आहे हे स्लीवलेस आहे, याला स्लीव्ज लावणार आहे आणि खाली वेगळ्या प्रकारची बॉर्डर सुद्धा करणार आहे. तर आता हे मी शिवायला घेणार आहे आणि याचा पुढचा जो भाग आहे तो मी तुम्हाला नक्कीच दाखवते. हे बघा, या छोट्या छोट्या 2 स्लीव्स कापलेल्या आहेत. ह्या अंदाजाने कापल्या आहेत, याला कुठेही मोजमाप वगैरे नाहीये. आता याला आपल्याला खाली म्हणजे इथे सरळ बाजूनी निळी पट्टी लावायची आहे. सरळच निळी पट्टी घ्यायची आणि ती याला इथे जोडून टाकायची. पट्टी जोडून घेतल्यानंतर त्याच्यावर अशी एक दाबटीप मारून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे ती फोल्ड करायला सोपी जाते. आणि अशी अर्ध्यात दुमडायची, पुन्हा एकदा दुमडायची आणि निळ्या दोऱ्याने त्याच्यावर वरनं टीप मारून घ्यायची. फक्त ती दुमडताना बरोबर मध्यात दुमडली जाईल याची मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि आपण जो वर निळा दोरा लावलेला आहे तो निळ्या पट्टीवरच येईल याची सुद्धा काळजी घ्यावी लागते, म्हणजे त्याचं फिनिशिंग जरा छान येतं. मी इथे निळा कपडा वापरलाय म्हणून मी निळा दोरा म्हटलेला आहे. तुम्ही जो कपडा वापरणार आहात त्या रंगाचा दोरा तुम्ही वापरायचा. म्हणजे काय होतं की वरून जरी तो दोरा आला तरी तो पटकन असा दिसून येत नाही. अशा पद्धतीने ह्या दोनही बाह्या मी तयार करून घेतल्या. आता या बाह्या जोडताना अगदी टोकापासून जोडायला सुरुवात करायची आणि अगदी छोट्या छोट्या चुण्या घेत, म्हणजे साधारण 1 ते 1.5 इंच अंतरावर एक चुणी येईल अशा पद्धतीने छोट्या छोट्या चुण्या घेत ही बाही पूर्ण मुंढ्याला ऍडजस्ट करून घ्यायची. आणि बाही अगदी छोटी असल्यामुळे ती पूर्ण जोडल्यानंतर अशी छान पिसाऱ्यासारखी समोर दिसते आणि छोट्या बाळाला हे झबलं घातल्यानंतर अंगात पण छान दिसतं. तर खूप त्याला मध्ये चुण्या घ्यायच्या नाहीत, अगदी लांब लांब अंतरावरच चुण्या घ्यायच्या. वर आणि बॉबिनला आधी निळा दोरा लावला होता तो बदलून आता मी पांढरा दोरा लावलेला आहे, कारण हे झबलं पांढऱ्या रंगात आहे. आणि आता चुण्या घेत 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 ही बाही मी पूर्ण करणार आहे. आणि ही बाही जोडून झाल्यानंतर दुसरी बाही पण जोडणार आहे. हे जोडून झाल्यानंतर मी तुम्हाला याचा लूक दाखवते. हे बघा, स्लीव जोडून झाले. आता ह्याला हे जोडून घ्यायचं पूर्ण साइड पार्ट. ह्याला टाईट टीप आहे त्यामुळे ह्याला डबल टीप मारायची गरज पडत नाही. आता हे झाल्यानंतर याला खाली आपण एक छोटीशी निळ्या रंगाची बॉर्डर लावून टाकू, म्हणजे हे झबलं खूप छान दिसेल. हे बघा असं दिसेल ते. याला एक खाली बॉर्डर निळ्या रंगाची लावली की आता हे झबलं पूर्ण झालं. आता ती मी साधीच लावणार आहे. त्या आधीच्या झबल्याला मी फ्रिल केली होती. याला फ्रिल वगैरे काही करणार नाही, नुसती साधी पट्टी लावणार. आता इथे ह्याला बॉर्डर आहे त्यामुळे इथे दुमडायची गरजच पडणार नाही मला. त्यामुळे
हे असं पकडायचं आणि याला सरळ टीप मारायची। ते जे आधीचं धबधब शिवलंय ना त्याला मी खाली फ्रील लावली आहे, याला मी फ्रील लावणार नाहीये, नुसतीच अशी सरळ पट्टी याला दुमडून घेणार। मग थोडीशी झबल्याची उंची वाढवण्यासारखं पण झालं आणि फॅशन पण झाली। या हिशोबाने मी हा जवळजवळ 2.5 इंच रुंदीची ही पट्टी घेतलेली आहे। हे थोडंसं बाहेरनं दिसत होतं ना म्हणून काढून टाकलं, म्हणजे कमी केलं, पूर्ण काढून नाही टाकता येत, ते थोडंसं असं कमी केलं। हे बघा, नाहीतर ते टोक बाहेर दिसलं असतं। तसंच इकडनं पण हे कमी केलं। आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे खाली टीप पण मारून घेऊ शकता, नाही मारली तरी सुद्धा चालेल। हे असं दुमडायचं आणि हे असं हे असं दुमडायचं आणि हे असं याच्यावर ठेवून इकडनंच त्याला टीप मारून घ्यायची उलट्या बाजू। फक्त ती बरोबर याच्यावर येईल अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे। हे बघा, झाला हा फ्रॉक शिवून। कसा वाटला? आणि हा बघा, हा मगाशी म्हणजे याचा मीच म्हटलं ना डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकणार आहे। हा बघा, हा तसाच आहे, फक्त याला मी खाली फ्रील लावली आहे आणि याला स्लीव्ज नाही आहेत आणि याला स्लीव्ज लावले आहेत आणि खाली नुसती अशी पट्टी लावली आहे। कुठला छान वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि सोबतचा बेल आयकॉनही दाबा। आता आपण भेटू पुढच्या अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते। जय हिंद। आता आपण भेटू